हे गाईज, वेलकम बॅक टू आवर मोरे किचन. सो आज आमची मम्मी मार्केटमधून घेऊन आली आहे शेवग्याच्या शेंगा. सो आज आम्ही बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. सो तुम्ही आता बघू शकता झटपट अशी होणारी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते. चला तर मग. जे शेवग्याच्या शेंगांसाठी मी घेतलेले शेवगा, कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि तेल. तर चला तर एका साईडला मी कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्या कुकरमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं ॲड केलेलं आहे. जिऱ्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे कढीपत्ता. जिरा आणि कढीपत्ता हे तेलामध्ये छानपैकी तडतडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कट केलेला लसूण हा कट करून ह्यासाठी घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर खाताना आला पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदाही छानपैकी ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ, जेणेकरून आपलं कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते पटकन पोळू शकतं, ते नरम होऊ शकतं. त्यानंतर आपण त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटांनी आपण ते झाकण परत काढून घेणार आहोत. मिश्रण छानपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत. आलं लसूणची पेस्ट ॲड केल्यानंतर परत ते मिश्रण छानपैकी ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आलं लसूण सगळे लागलं केलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद आणि तिखट हे तुम्हाला जसं हवं असेल तिखट त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर ते मिश्रणही आपण छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून कांदा टोमॅटो लाल तिखट आणि हळद लागली गेली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी माझ्या फेवरेट शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहे. तेही मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर त्या शेवग्याच्या शेंगांचा सगळा मसाला लागला पाहिजे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी मी ह्यासाठी टाकत आहे जेणेकरून आपल्याला थोडीशी ग्रेव्ही रेडी झाली पाहिजे, ती आपण भातासोबतही खाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं मी इथे कोथिंबीरही टाकली आहे. त्यानंतर मी कुकरचं झाकण बंद करून त्याला एक शिट्टी काढणार आहे. दोन्ही शिट्ट्या काढू शकतात, बस त्याच्यावरती काढायची नाही आहे. शेवग्याच्या शेंगा लगेच शिजून जातात. अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे.